नमस्कार. मी नुकताच चाकण तळेगाव चौक ते तळेगाव रेल्वे स्टेशन असा प्रवास केला आणि PMTचे जे बस कंडक्टर आहेत ते सर्वसामान्य नागरिकांना या रूटवर कसे लुटतात त्याचं मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो. बघा, हे तिकीट, ह्या तिकिटाची किंमत आहे 30 रुपये. कंडक्टरने माझ्याकडून 30 रुपये घेतले आणि मला तिकीट दिलं खराबवाडी ते तळेगाव रेल्वे स्टेशन. त्या तिकिटाची किंमत आहे 25 रुपये. आता खराबवाडी बस स्टॉप कोणता आहे तर या चौकाच्या पुढचा बस स्टॉप म्हणजे खराबवाडी. आता 30 रुपये त्यांनी माझ्याकडून घेतले आणि मला 25चं तिकीट दिलं. मी त्यांना म्हटलं की मूळ तिकिटाची किंमत 30 रुपये आहे तर मला 30 रुपयाचं तिकीट द्या किंवा मला 25 माझे 5 रुपये मला परत द्या. तर तो कंडक्टर माझ्याशी वाद घालायला लागला की सांगायला लागला की मूळ तिकीट 30 रुपयाचं आहे, तुला दिसते की नाही, कळते की नाही, असं तसं त्यांनी भाषा वापरायला सुरुवात केली. मी त्यांना म्हटलं मी तक्रार टाकीन याच्यावर तुमची. त्यानंतर तो माझ्याशी अजून चिडला आणि त्यांनी शेवटी वैतागून मला हे तिकीट दिलं 8:36 चाकण तळेगाव चौक ते खराबवाडी. म्हणजे आता त्याची मूळ किंमत किती झाली? 30 रुपये. तर हा सांगायचा उद्देश असा की PMTचे जे बस कंडक्टर आहेत ते ह्या रूटवरती किंवा अनेक रूटवरती रात्रीच्या वेळी असं काम करतात. त्यांना असं वाटतं की तिथं तिकीट चेकर येणार नाहीत किंवा आपल्याला कोणी काही बोलणार नाही. आता त्याच बसमध्ये तळेगाव रेल्वे स्टेशन येईपर्यंतचा मी तुम्हाला अनुभव सांगतो की 20 रुपये तिकीट होतं एका ठराविक बस स्टॉपपासून. सुदुंबरे हे गाव आहे किंवा त्याच्यानंतर इंदोरी आहे, माळवाडी अशी गाव आहेत. तर त्या समजा तिकिटाची किंमत आहे 20 रुपये तर तो तुम्हाला 15 रुपयेचं तिकीट देत होता, 15 रुपयेचं, आणि ते 20 रुपये घेऊन 5 रुपये मात्र स्वतःजवळच ठेवत होता. ह्या कंडक्टरना काही पगार त्यांना नियमित मिळत नाहीत का किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम चालू आहेत का किंवा PMTनं हा नवीन फंडा सुरू केला आहे का, हे आम्हाला इथून कळलं पाहिजेत. याच्याबद्दल मला जे अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर केला. कारण हे असे अनुभव खूप येतात. PMTला मी तक्रार केली, त्यांच्या ऑनलाईन पोर्टलला ईमेल केला, पण त्यांच्याकडून मला कारवाईचं कोणतंही आत्तापर्यंत उत्तर आलेलं नाही आहे. बघा, ह्या 2 तिकिटाची टायमिंग पण तुम्ही चेक करा. हे नंतर त्यांनी दिलेलं आहे, मला रागावून दिलेलं आहे. मूळ तिकीट त्यांनी हेच दिलं होतं मला आणि 5 रुपये ते परत द्यायला तयारच नव्हते. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही तुमचे अनुभव शेअर्स करा. थँक्यू.